तेव्हा मला खरं सांगा, ज्यांना लोकांमध्ये रिस्पेक्ट आहे, जे सभ्य ते तसे वागू शकत नाही. आलं लक्षामध्ये. आणि आता तिकडच्या कोणाला वाटतं आमच्या खूप पुढं करावं. ते मी तर म्हणतो बाळासाहेब आम्हाला काय म्हणायचे, राऊत साहेबांचा आमचं कसं आहे ते आता जास्त संपर्क इकडच्या संभाजीनगरचे. चहा घेतला बसा ना. उद्धव साहेबांचा दौरा मला विचारलंच नाही हो. कुठले गावं घ्यायचे, कुठल्या गावाला नेणं आवश्यक आहे, कोणीच विचारलं नाही. मला वरूनच आजकाल तर मला वरूनच कळत होतं याचा दौरा लागला आहे, याचा पक्ष प्रवेश झाला आहे, याला हे पद देणं चाललं आहे. आणि मी म्हणतो मी मी मग 39 वर्ष काय करतो मग मी इथं. वाईट आहे सगळे. आज तुम्ही प्रवेश करणार आहात, किती जण तुमच्यासोबत प्रवेश करणार? माझ्यासोबत या म्हणजे सर्वच आमची संघटना आहे. शहर प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख सर्वच आहेत. एवढे दिवस एकनिष्ठ राहिलात आणि आज पक्ष प्रवेश आहे. हा जवळपास 39 वर्ष शिवसेनेमध्ये मी शहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख असं संघटनेमध्येच जास्त काम केलं. आणि या जिल्ह्यामध्ये संघटना वाढीसाठी पूर्ण ताकदीनं काम केलं. वेगवेगळे आंदोलनं, या आंदोलनाच्या माध्यमातून मग आमच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. आणि अशा पद्धतीनं इतके वर्ष काम केल्यानंतरही थोडा जीव गुदमरल्यासारखा झाला. जीव गुदमरल्यासारखा का झाला की काही अनुभव जे आहेत की बाळासाहेबांच्या काळामध्ये महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत असतानाच बाळासाहेबांचे विचार, त्यांचं व्यक्तिमत्व यामुळं आम्ही शिवसेनेमध्ये आलो. आणि बाळासाहेब खूप जीव लावायचे, विचारपूस करायचे. हल्ली आता शिवसेनेमध्ये तसं होत नाही. म्हणजे मला अगदी असं म्हणजे खेदानं सांगावंसं वाटतं की अत्यंत निष्ठापूर्वक काम केलं. म्हणजे मला दुसऱ्या पक्षांमध्ये खूप संध्या, प्रलोभनं सगळ्या गोष्टी आल्या. 14ला भारतीय जनता पार्टी युती तुटली तर मला विधानसभेची उमेदवारी घ्या, आम्ही सर्व खर्च करतो. आम्ही म्हणलं आम्ही पक्ष सोडू शकत नाही. 91ला छगन भुजबळ पार्टी सोडून गेली तर मला म्हणे माझ्यासोबत चाल, तुला मराठवाड्याचं प्रमुख करतो. म्हणलं मी पार्टी सोडत नाही. प्रत्येक वेळी आम्ही संधी याला महत्त्व दिलं नाही, आम्ही पक्षनिष्ठेला महत्त्व दिलं. आणि अनुभव काय आले की 14ला शब्द दिला की तुम्हाला आम्ही विधान परिषद देऊ. आणि मला परिषद तर दिलीच नाही, पण बाहेरच्या पक्षातले लोक घेऊन, बरं तेही लोक काही फार प्रभावी होते असे नाही, त्यांना पक्षामध्ये घेऊन त्यांना परिषदेवर पाठवलं, राज्यसभेवर पाठवलं. मग निष्ठेचं काय फळ आहे? मग ही वाजोटी निष्ठा झाली ना. आता दुसरी गोष्ट, मला एका मंडळावर नेमलं आणि सरकार आमचं असतानाच 3 महिन्यातच माझं मंडळही बरखास्त करून टाकलं, अत्यंत अपमानजनकरित्या. मी मंडळाचा चार्ज घ्यायला गेलो 400-500 लोक घेऊन. आणि माझं तुम्ही का बरं हल्ली असं झालं आहे की आमची जिल्ह्यातली संघटना दुसरीकडनं चालवल्या चालली. या सगळ्या गोष्टी मनाला उभं घालणाऱ्या आहे. बघा, मला एवढी जाणीव आहे की मला हृदयविकाराचा प्रश्न झाला, मला संभाजीनगरला ॲडमिट केलं. माझ्या पक्षातल्या कोणी विचारलं नाही, माझा जीवन मरणाचा विषय. पण एकनाथ शिंदे साहेब तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचा फोन आला मला दवाखान्यामध्ये, मी योगायोगाने इथंच आहे म्हणे, मी तुला भेटायला येतो. आम्ही म्हणलं नाही, तुम्ही भेटायला आले तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे. आम्ही म्हणलं नाही. म्हणलं साहेब मला सांगा की मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्षाचा असताना नाही, आणि त्यांनी मला खूप आग्रह केल्यानंतर मी जेव्हा गेलो नाही तर त्याचा राग त्यांच्या मनामध्ये नव्हता. वेगळ्या पक्षाचा का असा ना, पण एक चांगला कार्यकर्ता, त्या पक्षाचा जिल्हा प्रमुख, पण तो समाजासाठी काम करणार आहे म्हणून ते हॉस्पिटलमध्ये येऊ लागले. आणि माझ्या पक्षाकडनं साधी विचारपूस होत नाही की तू मेला का आहे का काय. हे कुठंतरी मनाला खूप खंत आहे. आणि म्हणून या गोष्टीचा उभं आला शेवटी, आणि मग हा निर्णय करावा लागला. अनेक तुम्हाला ऑफर होत्या, परंतु तुम्ही त्यावेळेस पक्ष सोडला नाही. मात्र आता अचानक असं काय घडले की आज तुम्ही?
मी म्हणतो ना, कुठलीही वेळ यायला म्हणजे मनात साचत चलतं माणसाच्या. तुमचा अपमान पहिल्यांदा झाला, माणूस म्हणतो जाऊ द्या बाबा. तुमच्यावर पहिल्यांदा अन्याय झाला की माणूस म्हणतो पुढं तरी न्याय मिळेल. म्हणजे आपल्याला असं वाटतं आज नाही तर उद्या आपल्याला न्याय मिळेल. पण ती संभावना जर दिसणं आणि पक्षामध्ये बाहेरच्या पक्षामधनं घेऊन लोक त्यांना जर संध्या मिळत आहेत, त्यांना मोठं केलं जर जातं आहे, तर मग आम्ही निष्ठावंत म्हणून काय करायचं सांगा मला. माझा कोणावर काही आरोप आहे, मला कोणावर टीकाही करायची नाही, पण हे वास्तव जे आहे हे सुद्धा मांडणं कुठंतरी गरजेचं आहे की 39 वर्ष काम करणारा एखादा पदाधिकारी कार्यकर्ता त्याला पक्ष का सोडावा वाटतो, कशामुळे सोडावा वाटतो, ही त्याच्या मनामध्ये किती त्यालाही भावना आहेत ना. बरं, मी राजकारणात आहे, मलाही काही महत्त्वाकांक्षा असतीलच ना. मलाही काही अरे बाबा मला नाही तर नाही, पण तुम्ही दुसरे बाहेरचे आणून पक्षातला एखादा चांगला माणूस तुम्हाला कोणी दिसत नाही का. तर हे पक्षाचं वागणं मला काही म्हणजे खूप मन उबगून गेलं होतं या अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळं. बरं, दुसरी गोष्ट पक्ष नेतृत्वांनी सुखदुःख आम्ही जिल्ह्यात काय करतो. आम्ही जिल्ह्यामध्ये नेतृत्व करत असताना आमचा सामान्य कार्यकर्ता जरी असला आणि त्याच्या घरामध्ये एखादं काहीतरी झालं दुःखद, तर आम्ही जाऊन भेटतो, त्याला आधार देतो, धीर देतो. इथं तुमचा जिल्हा प्रमुख तो स्वतः आजारी आहे, त्याला हृदयविकाराचं ऑपरेशन होतं आहे आणि पक्षात कोणीच विचारत नाही काय झालं म्हणून. आता उद्धव ठाकरेचा दौरा झाला, त्यात